मी आलोच जरा. कुठे पळतोयस आणि कोणापासून पळतोयस? अथर्व, काय झालंय? काही नाही झालंय. ठीक आहे सगळं. कोणाशी खोटं बोलतोयस तू? हं? अरे मी तुझा बाबा आहे, विसरलंस काय? अरे आत्ता मला अचानक काय आठवलं माहितीये तुला अथर्व? तुला आठवतंय आपण चाळीत राहायचो. आपल्या चाळीच्या बाहेर एक मोठं अंगण होतं. त्या अंगणात रात्री झोपलं की वरती आभाळात छान लखलखणारे तारे दिसायचे. मस्त. लहानपणी पण तू असाच होतास. काही प्रॉब्लेम झाला, काही अडचण असली, तुझं काही बिनसलं, तू असाच गप्प व्हायचास, एकदम चिडीचूप. मी तुला तिकडे त्या अंगणात घेऊन जायचो आणि ते वरचे आकाशातले असे छान लोकलोकणारे तारे दाखवायचो, चमचमणारे, आणि एखादी गोष्ट सांगायचो मस्तपैकी. है ना? आठवतंय? आणि मग अचानक माझा मूड चांगला व्हायचा. पण बाबा, तेव्हा प्रत्येक वेळी माझ्या प्रॉब्लेमशी रिलेटेड गोष्ट कशी आठवायची तुम्हाला? म्हणजे मी तर तुम्हाला काही जास्त सांगायचो पण नाही. तेव्हा मी तर सगळं आईला सांगायचो. तरी तू मला न सांगितलेल्या गोष्टी मला समजायच्या. तुझं मौन मला समजायचं. ही तुझी बाहेरून दिसणारी शांतता, पण तरी तुझी आतली मनातली सगळी खळबळ समजायची मला. आताही समजतंय सगळं. पण आता तू मोठा झालायस बाळा. आता तू तुझ्या प्रॉब्लेम मधून कसं बाहेर पडायचंस हे सांगण्यासाठी तुला कुठली गोष्ट सांगण्याची गरज नाही. आता बेधडकपणे तू तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं तू उत्तर शोधायचंस. कळतंय का तू? हो, पण आपण हे सगळे इश्यूज लास्ट मीटिंग मध्ये डिस्कस केले. ठीक आहे, उद्या परत बोलू. मी थोड्या वेळाने पुन्हा फोन करतो. काय बोलायचं आहे का? नाही, काही नाही. थांब अनु. बोल. बाबा, पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी कशी शोधू हेच कळत नाहीये मला. आज अनन्या आली होती ऑफिसमध्ये. अथर्व, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय, जे मला इथे नाही बोलता येणार. तुझ्यासाठी अथर्व, मी तुझ्यासाठी माझ्या घरच्यांशी भांडते. मी माझ्या बाबाचं काहीच ऐकत नाहीये. अनन्या, तू इथं काय करतेस? तुला 1 आठवड्यासाठी सस्पेंड करतोय मी. त्यांनी मला आठवड्याभरासाठी सस्पेंड केले. काय? आणि हे चूक आहे, साफ चूक आहे. हो, पण बाबा प्लीज ऐका ना. तुम्ही हे प्लीज आईला सांगू नका. ती उगाच टेन्शन घेईल. म्हणजे मी बघेन काहीतरी नोकरी वगैरे दुसरी बघेन, पण तुम्ही तिला प्लीज सांगू नका.
पण बाबा मला काहीच कळत नाही हो. म्हणजे सगळं ना एकात एक गुंतत चाललंय आणि ह्या प्रॉब्लेमवर काय सोल्युशन काढायचं मला काहीच कळत नाही. मला वाटतं ना अथर्व, तू एका एका प्रश्नाचं उत्तर सोडव. मला सांग, तुला खरंच मनापासून स्वराशी लग्न करायचंय? नाही नसेल तर तसं सांग. अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुझा होकार नसेल तर हे लग्न आपण थांबवू शकतो. आता मी थांबवेन. तुझ्या मनाविरुद्ध मी हे लग्न अजिबात होऊ देणार नाही. मग तुझ्या आईची मला नाराजी पत्करायला लागली ना तरीच. बोल. हं? मी काय बोलणार बाबा? अनन्याचं ऑलरेडी लग्न ठरवत आहेत आणि तो मुलगा खूप श्रीमंत आहे हो. मी कसं अनन्याला सांगू की तू त्याच्याशी लग्न करू नको, माझ्याशी लग्न कर? माझी नोकरी, माझं प्रमोशन हे सगळं तिच्या बाबांच्या हातात. आणि ऑलरेडी त्यांनी मला 7 दिवस घरी बसवलं. त्यावर मी काही नाही करू शकत. मी पूर्णपणे अवलंबून आहे त्यांच्यावर. पण अनन्या तुला भेटायला आली होती, त्यात तुझी काहीच चूक नाहीये. त्यांनी काय फरक पडतो? नोकरी तर माझीच धोक्यात येणार आहे ना. पण ठीक आहे, तरी मूळ प्रश्न राहतोच आहे. नाही नोकरीचं काय, ठीक आहे, होईल काहीतरी. म्हणजे ही नाही तर दुसरी कुठली तरी मिळणारच नाही असं काही होणार नाही. पण मुळात तुला स्वराशी लग्न करायचं आहे का? आहे का? हे बघा बाबा, आई खूप आनंदात आहे. तुला स्वराशी लग्न करायचं आहे का? सगळ्यांना सगळं मान्य असेल तर ठीक आहे. अरे सगळे काय तुझ्या आयुष्याला पुरलेलं नाही आहेत अथर्व. आम्ही सुद्धा नाही आहोत. उद्या तुला तुझ्या बायको बरोबर तुझं पुढचं सगळं आयुष्य काढायचंय. पण परत विचारतोय तुला स्वराशी लग्न करायचं आहे का बाळा? हे बघा बाबा, माझ्या आयुष्यात आईचा आनंद माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि तिच्या आनंदासाठी मी काहीही करेन. जरी तुम्ही दोघं माझ्या आयुष्याला पुरला नाहीत ना, तरी माझ्या आईच्या आनंदासाठी मी हा निर्णय घेतला. ह्या गोष्टीचा आनंद मला आयुष्यभर पुरेल. सो मी तयार आहे बाबा. बोल. बाबा, आय नो मी ऑफिसमध्ये जे काही वागले ते फारच चुकीचं होतं. त्यासाठी तू हवं तरी इतर कुठलीही शिक्षा दे मला, पण प्लीज प्लीज माझ्याशी नेहमीसारखं वाग ना प्लीज. तू तरी हल्ली नेहमीसारखी कुठे वागतेस बेटा? पण बाबा माझी काय चूक आहे रे? मी तुझ्या ऑफिसमध्ये जो मुलगा काम करतो त्याच्यावर प्रेम केलंय, ही माझी चूक आहे. नाही, जोपर्यंत तो माझ्या ऑफिसमध्ये काम करतो हे तुला माहित नव्हतं तोपर्यंत ठीक आहे. पण त्यानंतरही तू त्याच मुलाशी लग्न करण्याचा हट्ट धरलास. तुझं चुकलंच. मी श्रीमंती बघून, स्टेटस बघून लग्न करू का? असं कोणी करतं का? आणि बाबा, मी तुझ्या ऑफिसमध्ये आले होते, मी त्याला तुझ्या केबिनमध्ये बोलवलं. या सगळ्यात त्याचा तरी काय दोष आहे? त्याची काय चूक आहे? कारण तो तुला नाही म्हणू शकला असता, पण त्यानं तसं केलं नाही.
अनन्या, एकानं भान सोडलं तर दुसऱ्यानं भान सोडायचं असं नसतं ना ग. आणि स्टेटसचं म्हणशील ना तर हो, लग्न आपल्या स्टेटस प्रमाणच व्हायला हवं. बाबा तू अचानक मम्मासारखं का बोलतोयस? तिनेच काहीतरी भरवलं असणार आहे तुझ्या मनात, आय एम शुअर. बाबा आतापर्यंत तू नेहमीच माझी बाजू घेत आलायस. ठरवायचं काय आहे? सांग ना. आपल्या मुलीचं लग्न आपल्या तोला मोलाच्या किंवा आपल्यापेक्षा एक पायरी वरच्या घरातल्या मुलाशी व्हावं असं प्रत्येक बापाला वाटतं ना. आपली मुलगी गरीब घरात पडावी, तिनं आयुष्यभर ऍडजस्टमेंट करावं हे जगात कुठल्याही बापाला वाटत नाही. तिची बाजू तुझी बाजू असं काही नसतं ग. बर तू प्रेमात पडलीस, ठीक आहे, हे वय आहे, असं होतं. पण खरी परिस्थिती कळल्यावर त्यातून सावरायला नको. आणि आता ह्या बाबतीत जर का मी तुझी बाजू घेतली ना तर नुकसान तुझं होणार आहे. हे मी कसं होऊ देऊ सांग ना. हे बघ, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, तो मुलगा वाईट नाही, तो तुझ्यासाठी योग्य नाही. बाबा जस्ट बिकॉज विक्रांत श्रीमंत घरातला आहे तो माझ्यासाठी योग्य आहे, बाकी इतर काहीच क्वालिफिकेशनची गरज नाहीये का? तूच होकार दिलास ना, मग आता का वेगळं बोलतेस? बाबा बाबा मी काय विचार करून होकार दिला मला नाही माहिती. पण बाबा प्लीज प्लीज मला हे डिसिजन घेण्यात हेल्प कर प्लीज. अनन्या, तू डिसिजन घेतलास ऑलरेडी आणि तू तुझा निर्णय फक्त आमच्या समोर नाही, विक्रांत आणि विक्रांतच्या आई समोर घेतलायस. सो आता मागे हटता येणार नाही. आम्ही काही तुला प्रेशराईज केलं नव्हतं. तू बऱ्यापैकी स्वतंत्र विचार करणारी मुलगी आहेस. तू नाही म्हणाली असतीस तर काय, फार फार तर 4 दिवस तुझी आई चिडली असती. ह्यापेक्षा वाईट काय घडलं असतं? पण तूच होकार दिलायस. आता कसली मदत हवी आहे तुला? आणि मला विचारशील ना तर तू योग्य तोच निर्णय घेतलायस. तू नेहमी म्हणतेस ना की कमिटमेंट पाळतेस म्हणून, मग आता हे सुद्धा पाळ. आता वेगळ्या नव्या दृष्टीने ह्या सिच्युएशन कडे बघ. विक्रांतशी तुझं लग्न ठरलंय, आता फक्त तू एवढाच विचार कर, बाकी कसलाच विचार करू नकोस. ओके? हॅलो नाही. काय करून बसले? हा बोला देविका काकू. अनन्या, मला तुला एक महत्वाची बातमी द्यायची आहे. हा बोला ना. अगं अथर्वने त्या स्वराशी लग्न करायला होकार दिलाय आणि मी असंही ऐकलंय की ते लगेच हालचाली सुरू करणार आहे, म्हणजे साखरपुडा करणार आहे. हे बघ अनन्या, तुझ्याकडे फक्त 48 तास आहेत. तुला जे काही करायचंय ना ते लवकर कर, नाहीतर तू अथर्वला कायमचा गमावशील. हे बघा अनन्या, प्लीज ऐक. तुला काहीही हेल्प लागली ना तर मला सांग, प्लीज हक्काने सांग. आय एम ऑलवेज ऑलवेज देअर फॉर यू. ओके? थँक्यू. अनन्या, मी नंतर करते तुम्हाला. ओके ओके, बाय. अनु, उद्या आपण शॉपिंगला जाऊया. उद्या दुसरं काही प्लॅन करू नकोस हा? हं? अगं मी एवढी वेडिंग कलेक्शन्स बघून ठेवली आहेत, मला करेक्ट माहितीये तुला कुठलं डिझाईन आवडेल आणि तू काय पसंत करशील. ओके जाऊया मम्मा, बट मी म्हणेन तिथेच जाऊया.
हा म्हणजे मला आवडेल त्या ठिकाणीच आपण शॉपिंग करायला जाऊ. मामा प्लीज या बाबतीत तरी माझं एकदा ऐक. एकदा. मुलगी ना इम्पॉसिबल आहे. हे अरू काय हे तीच परत मुगाची उसळ. रोज रोज त्याच भाज्या खाऊन ना कंटाळा आलाय मला. हो मम्मीजी, चपाती खायला कंटाळा येतो. तुम्ही कधीतरी मकई दी रोटी बनवा ना. कसं आहे सिमरन, आपल्या स्वयंपाकघरात यायला काही कोणाला बंदी नाही, सगळ्यांना परवानगी आहे. त्यामुळे आपापल्या आवडीचं जेवण करू शकता तुम्ही स्वयंपाकघरात येऊन, नाही का? आणि ती मकई दी रोटी मला नाही येत बाई, त्यामुळे तूच येऊन का नाही करत? मी हो अगं, आम्हालाही बदल म्हणून खायला आवडेल. आणि हल्ली आता गाजरं चांगली मिळतात, तर उद्या गाजर हलवा करणार आहे मी. आणि थोडे दिवसाचाच प्रश्न आहे, मग काय गोडधोड आणि मेजवान्या सुरूच होतील. म्हणजे अगं अहो, मी वंदनाताईंशी बोलून आले हा. त्यांनी अगदी माझ्या समोरच स्वराच्या आई वडिलांना फोन लावला होता. ते खुश आहेत, त्यांना पसंत आहे अथर्वचं स्थळ. साखरपुड्याची तारीख ठरवा, मग येतो असं म्हणाले. नाही असं कसं? त्यांनाही अथर्वला भेटायचं असेल ना, बोलायचं असेल. आणि त्यांच्याने आपली अजून गाठभेट झालेली नाहीये. त्यांना म्हणा या, तुम्ही या, त्यांची एकदा खात्री पडली की मग पुढचं ठरवू नंतर. अहो, ते व्हिडिओ कॉल करणार आहेत. पण अरुणा, प्रत्यक्ष भेट झालेली केव्हाही चांगली आहे, नाही का? आता साखरपुड्याच्या दिवशी काही अंगठी घालताना येणार नाहीत ते, 1-2 दिवस आधीच येतील ना, मग तेव्हा होईलच सविस्तर बोलणे. आणि आता मुलगा मुलगी तयार आहेत लग्नाला म्हटल्यावर बाकी कोणी मध्ये बोलण्याचा प्रश्नच येत नाही ना. तसे अनन्या आणि अथर्वही तयारच होते, तरी बाकीचे लोक किती बोलले. शुभ कार्य ठरतंय की नाही देविका? आणि अथर्व लाडका आहे तुझा, मग जरा गप्प राहशील का प्लीज? राहिलं. मी गुरुजींना साखरपुड्याचा मुहूर्त काढायला सांगितलाय, उद्या कळवतो असं म्हणालेत. लवकरात लवकरचा मुहूर्त काढणार. बाळा, जेव जेव. अनन्या, हा बोल अनन्या. काकू आय एम सॉरी, बट तुम्ही माझं एक छोटं काम कराल प्लीज? तरी काय त्यात, हक्काने सांग. तू आणि अथर्व एकत्र यावे यासाठी मी काहीही करायला तयार आहे. बोल बोल. पण त्याची काही गरज नाही पडणार काकू, कारण आता मी अथर्वला शेवटचं भेटून त्याच्याशी बोलणार आहे. का शेवटचं का? अनन्या प्लीज डोंट लूज होप. हे बघ, तू आणि अथर्वने ठरवलं ना, तर तुम्हाला लग्न करण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. बी पॉझिटिव्ह. ओके, सांग काय हेल्प हवी आहे माझी?
डोंट वरी. येस, लॉटरी लागली देविका, लॉटरी. मज्जा येईल.